नमस्कार मित्रांनो, मी चंदन गावडे ॲग्रोटेक सिंधुदुर्ग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत लिंबाच्या झाडावर कलम बांधणे, म्हणजे ज्याला आपण एअर लेअरिंग किंवा गुट्टी कलम म्हणतो, ते आज आपण लिंबाच्या झाडावर प्रात्यक्षिक करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपल्याला कलम बांधणीसाठी पहिल्यांदा एक चांगल्या प्रकारचा मातृवृक्ष सिलेक्ट करायचा आहे, म्हणजे ज्याच्यावर चांगल्या प्रकारे फळधारणा झालेली आपल्याला दिसून येते किंवा जे पूर्ण रोगापासून वगैरे मुक्त आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा रोग वगैरे लागला नसेल असं झाड आपल्याला पहिल्यांदा सिलेक्ट करायचं आहे. साधारण ते 3 वर्षाचं झाड असायला पाहिजे. मित्रांनो, आपण आता झाडाची निवड केलेली आहे. आता निवड केलेल्या झाडावर सर्वप्रथम आपल्याला एक फांदीची निवड करायची आहे, म्हणजे ज्याची साईज साधारण पेन्सिलच्या आकारा एवढी असेल. ही बघा, ही आपण फांदी सिलेक्ट केलेली आहे. याची साईज पेन्सिलच्या आकारा एवढी असायला पाहिजे. आणि ही फांदी आपण जी सिलेक्ट करणार आहे ती पूर्णपणे हेल्दी असायला पाहिजे. आणि सिलेक्ट केलेल्या फांदीवर हे आजूबाजूचे छोटे छोटे फांदे असतात ते पहिले कापून घ्यायला पाहिजे. हे पुढचं थोडंसं कापायला पाहिजे, कट मारायला पाहिजे. पुढचे जे अनावश्यक फांदे आहेत ते कट मारून घ्यायचे आपल्याला. आणि ही आपली फांदी आता तयार आहे. याच्यावर आपण आता कलम बांधणी करणार आहोत. हे बघा, फांदी तुम्ही बघू शकता. निवड केलेल्या फांदीवर सर्वप्रथम 2 ते 3 सेंटीमीटरचा राऊंड कट घ्यायचा आहे. अशा प्रकारे कट दाखवत साधारण हे बघ इथे इथपर्यंत. आणि त्याच्यानंतर ही जी मधली आपण 2 कट घेतलेले आहे त्याच्या मधली जी साल आहे ती काढून टाकायची आहे आपल्याला. पूर्णपणे गोल साल काढून टाकायची आहे. हे बघा, ही आपण साल काढलेली आहे. साल काढल्यावर थोडं चाकूच्या सहाय्याने थोडं स्क्रबिंग करायचं आहे. अशा पद्धतीने थोडी वरच्यावर जी फांदीची वरची जी लेअर असते ती थोडीशी स्क्रबिंग करून घ्यायची आहे आपल्याला पूर्ण राऊंडवर. झाडाची साल काढून झाल्यावर एक प्लॅस्टिकचा ग्लास घ्यायचा, म्हणजे आपल्याला हे ग्लास कुठे पण सहजपणे उपलब्ध होऊ शकतो. यूज अँड थ्रोचा हे ग्लास आहे. व ग्लासला उभा कट मारून घ्यायचा आहे अर्ध्यापर्यंत. आणि हे ग्लास आहे ते त्या पद्धतीने कट केलेल्या फांदीमध्ये अशा पद्धतीने अडकवायचं. ग्लासला चिकट पट्टी मारून हा कट आपला पूर्णपणे पॅक करून घ्यायचा, बंद करून घ्यायचा. ग्लास आता पूर्णपणे बंद झालेला आहे, हे बघू शकता तुम्ही. ग्लास लावून झाल्यावर त्यामध्ये कोकोपीट जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्ही नारळाच्या किशा पण टाकू शकता. व त्यामध्ये कोकोपीट किंवा नारळाच्या किशा टाकल्यावर आपण त्यामध्ये गांडूळ खत टाकणार आहोत. कोकोपीट यासाठी टाकतात कारण काय तर जो ग्लासाच्या आतमधला जो मॉइश्चर आहे तो चांगल्या पद्धतीने टिकून राहतो. इथे कट केलेल्या वरच्या भागाने मुळांची वाढ होणार आहे. इथे मुळांची वाढ होणार आहे व त्यांना लगेच अन्नद्रव्य उपलब्ध होण्यासाठी आपण इथे गांडूळ खत टाकतोय. गांडूळ खत पूर्णपणे टाकून ग्लास पूर्णपणे भरून घ्यायचा आहे. त्या पद्धतीने ग्लास भरायचा आहे. ग्लास पूर्णपणे भरून झाल्यावर त्याच्यावर हे प्लास्टिक लावायचं आहे. पूर्ण असं प्लास्टिक बांधून घ्यायचं आहे. प्लास्टिक बांधण्याचं मुख्य कारण म्हणजे जे बाहेरून पावसाचं पाणी वगैरे पडणार आहे ते आतमध्ये जाणार नाही व वाढ झालेल्या मुळांची कुजण्यापासून आपण त्याला प्रोटेक्ट करू शकतो. त्यामुळे हे प्लास्टिक लावायचं आहे. प्लास्टिक पूर्णपणे टाईटली बांधून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा मित्रांनो, हे आपलं कलम बांधणी करून पूर्ण झालेली आहे. याच्यात साधारण आपल्याला 40 ते 45 दिवसानंतर याच्या आतमध्ये आपल्याला मुळांची वाढ झालेली आपल्याला दिसून येणार आहे. 40 ते 45 दिवसापर्यंत आपण याला असंच ठेवून द्यायचं आहे. या पद्धतीने आपण या झाडावर 3-4 कलम बांधलेले आहेत. हे बघा, हे इकडे पण आपण आता कलम बांधलेला आहे. चलो मित्रांनो, हे कलम बांधून आपल्याला जवळपास 40 ते 45 दिवस पूर्ण झाले आहेत व त्याच्या आतमध्ये आता मुळांची वाढ झाली की नाही ते आपण बघूया. हे बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता या मुळांची वाढ झालेली आपल्याला दिसून येते. ज्यावेळी या पांढऱ्या मुळांचा रंग बदलून असा या पद्धतीने करड्या स्वरूपात होईल त्याचवेळी हे झाड आपल्याला खाली उतरवायचं आहे, म्हणजे कट करून खाली उतरवायचं आहे. कट करण्याच्या साधारण 8 दिवस अगोदर आपल्याला दोनदा कट घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने स्लांटिंग कट घ्यायचा आहे आपल्याला.
हे कट घेण्याचा मुख्य उद्देश म्हणजे ज्यावेळी आपण झाड उतरवणार आहे, कलम आपण खाली उतरवणार आहे, त्यावेळी ह्या झाडाला कुठल्याही प्रकारचं शॉक बसणार नाही. या असे दोन वेळा असा कट घ्यायचा आहे. व कट घेऊन झाल्यानंतर ही जी पुढची पालवी आहे, अनावश्यक फांद्या आहेत, ते कट करायचे आहे. हा कट घेऊन आपल्याला आता 8 दिवस पूर्ण झालेले आहेत. आता हे झाड आपल्याला उतरायसाठी रेडी आहे. आता हे आपण कट करणार आहोत. हे बघा, हे नवीन कलम आपल्याला तयार झालेले आपल्याला दिसून येतं. हे बघा, मुळांची वाढ कशी झाली ते तुम्ही बघू शकता. हे आपण तयार झालेलं झाड आहे ते आपण पिशवीमध्ये ट्रान्सफर करणार आहोत. कलम आपण मातृवृक्षावरनं उतरवलेले आहेत ते आता आपण प्लास्टिकच्या बॅगमध्ये भरणार आहोत. त्यासाठी आपल्याला माती आणि गांडूळ खताची गरज आहे. पहिल्यांदा पिशवीमध्ये आपण माती भरून घेऊया आणि गांडूळ खत यांचं मिक्सर भरून घेऊया. त्यानंतर एक ग्लास आपल्याला कट करून काढायचा आहे. आपली कलमे आहेत ती आता पिशवीत भरून तयार झालेली आहेत. ती साधारण 15-20 दिवस आपल्याला सावलीमध्ये ठेवायची आहेत. व त्यानंतर महिन्याभरानंतर तुम्ही ही कलमे मेन प्लॉटवर लावण्यासाठी योग्य आहेत. तर मित्रांनो, आजचा आपला कलम बांधणीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.